तर मित्रांनो, आपण इन्क्युबेटर बनवले होते. त्यामध्ये आपण 100 अंडी उबवण्यासाठी ठेवले होते. त्यामधील आपल्याला 70% रिझल्ट भेटलेला आहे. आता ही 30 अंडी राहिलेली आहेत. अशा पद्धतीने आपण इन्क्युबेटर बनवले होते, बघू शकता. त्यामध्ये आपण 70 अंडी मधून पिल्ली निघाली आहेत आणि हे 30 अंडी बाकी राहिली आहेत. तुम्हाला आपण पिल्ली दाखवतो निघलेली. तर मित्रांनो, हे आपलं एक शेड आहे आणि आपण निघलेली पिल्ली आपण ब्रोडिंग करून ठेवली आहे. ते जसे निघेल ना तसे आपण ब्रोडिंग केलेलं आहे. तरी काही दिवसासाठी या बॉक्समध्ये आपण ब्रोडिंग केलं, तरी जास्त पिल्ली असल्यामुळे जागा पुरली नसल्यामुळे आम्ही ह्यामध्ये ब्रोडिंग केले आहे. तर आपण बघू शकता, अशा बघू शकता इथे सर्व पिल्ले आहेत आणि या जाळीमध्ये आपण त्यांना ब्रोडिंग केलेले आहे. बघू शकता इथं पाण्यासाठी ठेवलेलं आहे आणि खाद्य. अशा वातावरणात जास्त गरज असते, टेम्परेचर मेंटेन करून ठेवण्यासाठी जास्त गरज असते. तर आपण असं पूर्णपणे पॅक केलेलं आहे. वारा किंवा थंडी लागू नये म्हणून असे ह्या साईडनं पत्र लावलेलं आहे आणि गरमीसाठी आपण एक हीट बल्ब लावलेला आहे. मित्रांनो, तरी आपण अशा प्रकारे ह्या इन्क्युबेटरमधून 70% रिझल्ट आत्तापर्यंत निघाला आहे आणि 30 अंडी राहिलेली आहेत. आम्ही अंडी टाकण्यास मागं पुढं थोडंफार झालेलं आहे, त्यामुळे ह्या अंड्यातून पिल्ली निघतील असं अपेक्षा आहे. तरी तुम्ही पिल्ली पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्ही तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये इन्क्युबेटर कसं बनवलं आहे हा व्हिडिओ आणणार आहे. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. बाय बाय.